नमस्कार. नमस्कार. तुमचं सहर्ष स्वागत आहे आमच्या या कलाप्रबंधी कार्यक्रमात. म्हणजे भरपूर तुमचं आपण एकत्र काम केले, नवीन नवीन कामं चालू आहेत. पण या क्षेत्राकडे नक्की डॉक्टर तुम्ही कसे वळालात? मुळात कसं ना, मी बीडचा आहे आणि आमच्याकडे ना निजामती पट्टा होता, म्हणजे हैदराबाद स्टेट जे होतं त्याच्या अंडर बीड येत होता. तर त्या काळात ना स्वातंत्र्यासाठी मेळे असायचे, मेळा प्रकार असायचा. हो. तर आमच्या लहानपणापर्यंत ते मेळे प्रकार चालू होते. तर त्या मेळे प्रकारामुळे काय झालं, आम्ही लहानपणीपासून त्या मेळ्यामध्ये कलाकार म्हणून आलो आणि तिथपर्यंत ठीक होतं की गाण्यावर डान्स वगैरे करणं हे पर्यंत. परंतु नाटकाकडे येण्याचं मला सगळ्यात मजेशीर कारण कसं की माझ्या गल्लीतच नंदू माधव राहायचे. अच्छा. मग चंद्रकांत कुलकर्णी तिथं राज्यनाट्याच्या स्पर्धाला नाटक बसवायला यायचे. मग ते थोडं थोडं आम्हाला ते चुनचुन व्हायला लागलं. मग बालपणी अशी घटना घडली माझ्या आयुष्यात. माझे वडील फॉरेस्ट ऑफिसर आणि गेवराईमध्ये ना एक एरिना नावाची सर्कस आली. तर त्या सर्कसीमध्ये प्राणी असायचे. फॉरेस्ट ऑफिसरची परवानगी लागायची. मी 6 बहिणीच्या नंतर झालेलो, त्याच्यामुळे वडिलांचा लाडका. मग मी आई वडील एकदा सर्कसला गेलो. मग 6 भाग आहे म्हणून आम्हाला ना आतनं सर्कस दाखवली. म्हणजे मजेशीर किस्सा आहे. मला त्या मालकाने त्यावेळेस ग्लुकोजचं बिस्किट पुडा दिला आणि मी आतनं सर्कस बघितली. मग नंतर आम्ही बाहेर बसलो, छान म्युझिक वाजली, कर्टन ओपन झाला, लाईट वगैरे वगैरे, आणि तेच मी जे बघितलेले लोक होते ते बाहेर आले आणि ते छान त्यांनी सायकल वगैरे कसरती करायला लागली. सर्कस संपली. माझ्या बालमनावरती तकलीफ झालं. मी म्हणलं यार, तो मालक होता हे त्याच्या हाताखाली कामाला होते आणि कर्टन ओपन झालाय, म्हणजे अच्छा कर्टनच्या मागं गेलं, लाईट लागली की कर्टन ओपन होऊन आपण बाहेर यायचं. योगायोगाने त्याच वर्षामध्ये मी मै तुलसी तेरे अंगण की सिनेमा बघायला गेलो. 5-5.5 वर्षाचा असेल मी त्या काळात. आणि तिथेही मालक भेटले आमचे, शाहूराव पाटील, जे आमदार लक्ष्मण पवारांचे आजोबा होते, भगवती टॉकीचे मालक. मग ते आम्ही पिक्चर बघायला गेलो तर मग ते राजेश खन्ना, वैदा रहमान हे ते जे कलाकार होते. मग मला वाटलं हे पाटील साहेब ह्यांच्या अंडर हे कामं करतील. सेम कर्टन ओपन होते आणि ते आले पडद्यावर. मी त्यावेळेस आईला म्हणलो की मी मोठा झाल्यावर पडद्याच्या मागं जाईल. आणि योग असा आला की मी 4थीला असताना श्यामची आई पिक्चर बघायचा योग आला. पडद्याच्या पुढे बसवला आम्हाला. माझं त्या पिक्चरमध्ये लक्ष नव्हतं संदीप. पिक्चर संपल कधी, मी पडद्याच्या मागं कधी जाईल म्हणून एक मित्राला कन्व्हिन्स केलं, त्याला पुढे उभं केलं. पिक्चर संपला, मी पडद्याच्या मागं गेलो तर करणे वगैरे होता. म्हणलं हे वेगळंच काहीतरी गणित आहे. त्या विचारात मग आम्हाला एक माणसा मित्र भेटला. तो त्याला विचारलं, म्हटलं अरे पडद्यावर यासाठी काय करायचं? तो म्हणला त्यासाठी बालनाट्य करावं लागतं. मग तेव्हा आम्ही स्फूर्ती बालनाट्यामध्ये काम केलं. तेव्हापासून संदीप आतापर्यंत मी जवळपास 40 वर्ष रंगभूमी केली. आणि मला ते पाहिलेलं स्वप्न 23 वर्षानंतर ती स्टॉकी डेव्हलप झालती आणि त्या पडद्यावर मी गल्लीत गोंधळ मधला महाराज म्हणून दिसलो. तर ह्या स्ट्रगलला मला 23 वर्ष लागले. तर ही माझी मजेशीर गोष्ट. आणि मग एकदा काय असतं ना, सहवासातून माणूस घडत चालतो. मग मित्र घडत चालले, मग सिनेमाकडे माझं लक्ष केंद्रित झालं आणि अशा पद्धतीने मी इथपर्यंत